आमच्या निवासस्थानी स्वागत करतो। खरं तर 2025च्या रहमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला निमंत्रित करून आमच्या मनामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या सांगणं आपल्याला गरजेचं असल्यामुळं आम्ही आज वेळ काढून आवर्जून आपल्या सर्वांसमोर पत्रकार परिषदेत काही गोष्टी जाहीर करणार आहोत। गेल्या 15-20 दिवसांमध्ये अनेक घडामोडी या रहमतपूर शहरामध्ये घडत गेल्या। वास्तविक रहमतपूर शहरामध्ये असणारे राजकीय कुणीही आमचे शत्रू नाहीत। वैयक्तिक ना सुनील माने यांचे आहेत ना माझे। रहमतपूरच्या समाजाच्या विकासासाठी, रहमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्न करणारे आणि रात्रंदिवस झगडणारे आमचे सुनील माने भाई असतील, मी असेल, आम्ही काम करत आहोत। अशा पद्धतीने काम करत असताना मग गेल्या 8-10 दिवसांमध्ये मला जरा थोडंसं माझी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं असल्यामुळं गेल्याच पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला मी सांगितलं होतं की माझी भूमिका योग्य वेळी मी स्पष्ट करेन आणि ती वेळ आज आलेली आहे। जाणीवपूर्वक मी आपल्याला एक नमूद करू इच्छितो। मंत्री महोदय, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांना मी 2-3 दिवस पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो की साहेब, आपण महायुतीमध्ये जरी असलो तरी सर्वात मोठा असणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आपल्याला थोडंसं दाबण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगानं आपण मग राष्ट्रवादीमध्ये असणारे आमचे सुनील भैया माने, अजितदादांचा गट आणि शिवसेना शिंदे गट, आपण जर भविष्यात नगरपालिकेमध्ये एकत्र युती केली तर चालेल का? त्यांनी यश म्हणल्यानंतर मग आम्ही सर्वांनी बसून आमच्या भूमिका जाहीर करण्याचं आपल्यासमोर ठरवलेलं आहे। निश्चितपणानं येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या रहमतपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, कारण की या रहमतपूर शहरामध्ये सुनील भैया असतील, मी असेल, आमच्या दोघांच्याही मागं दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत। सुनील भैयांच्या मागं अजितदादा आहेत, माझ्या मागं माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आहेत। तसंच सातारा जिल्ह्याचे मंत्री नामदार मकरंदजी पाटील आहेत, माझ्या मागं शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत। त्याच्यामुळं ह्या घडामोडीमध्ये आमच्या रहमतपूरच्यासाठी आमच्या ज्या संकल्पना आहेत, जो विकास आहे, उर्वरित राहिलेला विकास पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला कुठेही ताकद कमी पडणार नाही याची खात्री झाल्यानंतर आपल्यासमोर या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आज आपल्यासमोर बोलतोय। यानंतर भैया बोलतील। नंतर कालच मी सातारला आमच्या वरिष्ठांशी फोनवर बोललो आणि इथल्या नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जी महाविकास आघाडीची जी काही भूमिका होती त्याच्यामध्ये जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते आम्ही सगळे एकत्र बसलो, परंतु या ठिकाणी असणारं काँग्रेसचं आम्ही प्रयत्न केला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा, परंतु पुरेसं संख्याबळ जमत नसल्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची 140 वर्षाची शतकाची परंपरा आहे आणि काँग्रेस पक्षाचा मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या मागं काँग्रेसचा कार्यकर्ता कदापि जाऊ शकणार नाही। त्यासाठी या ठिकाणी पुरेसं संख्याबळ नसल्यामुळं या ठिकाणी आपल्याला जर या गावाचा विकास जर करायचा असेल, आपण या गावचे सुपुत्र आहोत, या गावातलं आपण अन्न खातो, या गावातलं पाणी पितो, तर आपलं कुठंतरी कर्तव्य आहे की या आपल्या गावाचा विकास कोण करेल, चांगल्या पद्धतीने गावाला कोण पुढे नेईल याचा सर्वंकष विकास करून ज्यावेळेस आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण आदरणीय सुनील भैया माने यांच्या बरोबरीने या निवडणुकीला आपण या ठिकाणी त्यांना पाठिंबा देऊया, अशा प्रकारची आमच्या सर्वांची चर्चा झाली आणि त्यानुसार आज आम्ही सुनील भैयांना या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा आम्ही पाठिंबा दर्शवत आहे। खरं तर काकांनी परवाच सांगितलं की आदरणीय गुलाबराव माने भाऊ यांच्या कुशीत काका तयार झाले आणि काकांच्या माध्यमातून भैया तयार झाले। हा एक दुग्ध सरकार योग जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, परंतु कुठं अर्जुन असला तर अर्जुनाच्या मागे श्रीकृष्ण असतो। आता वस्तुस्थिती अशी झाली की भाऊनी काकांना घडवलं आणि काका आता भैयांना सपोर्ट करतायत, ही चांगली गोष्ट आहे। ही रोकडेश्वर गल्लीत ही घटना घडते, त्यामुळं काँग्रेसची हनुमान उडी आज यांच्याबरोबर आहे असं समजायला काय हरकत नाही। त्यामुळं सर्व पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आम्ही या ठिकाणी भैयांना सपोर्ट करतोय
आमची काँग्रेसची ताकद जरी कमी असली तरीसुद्धा आम्हाला कुणी हलक्यात सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू नका. कारण पक्षाकडे कार्यकर्ते जरी कमी असले तर ते वैचारिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि गावचा अभ्यास असणारा, परिसराचा अभ्यास असणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं या ठिकाणी सुनील माने आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, वासू काकांना, आनंद कोरे असतील, अविनाश ताते असतील, या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्वांना आम्हाला या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळावी आणि जर शक्य झालं तर आम्हाला नगरपालिकेत सुद्धा कधीतरी स्वीकृत नगरसेवकाची संधी मिळावी याची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण खूप चांगल्या सन्मानानं या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला बोलण्याची संधी दिली. माझ्या 2 सहकाऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेला आम्ही पुन्हा एकदा पाठिंबा देतोय असं सांगतो. मुळात सुपले म्हणले आम्हाला हलक्यात घेऊ नका, पण तुम्हा सगळ्यांना एक माझी विनंती आहे की आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणत असतात, तसंच BJPनं ह्या 15-20 दिवसांमध्ये मला हलक्यात घेतलं, त्याच्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. रहमतपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक 2 डिसेंबरला होती. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिन्यामध्ये खूप स्थित्यंतर झाले राजकारणामध्ये, रहमतपूरमध्ये. मगाशी काकांनी भूमिका मांडली, काँग्रेसनं भूमिका मांडली. आमचे कुणाचंही मनभेद नाहीत, वैचारिक मतभेद असू शकतात राजकारणामध्ये. शेवटी विचार हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि विचारावर राजकारण आधारित असतं. ही काही हुकुमशाही नाही. त्यामुळे विचारानं आम्ही सर्वजण एकत्र आलो. निश्चित थोडंसं बोलणी चालणी करायला उशीर झाला, परंतु त्या ठिकाणी सगळ्यांचं उद्दिष्ट आहे, आमच्या सगळ्यांचं, की रहमतपूर शहर हे देशामध्ये, राज्यामध्ये 1 नंबर झालं पाहिजे. 4 वर्ष प्रशासक आहे. प्रशासकाच्या काळामध्ये गावाची अवस्था खूप अडचणीत झाली. ज्या गावाला देशामध्ये विज्ञान भवनामध्ये 2दा पुरस्कार मिळाला स्वच्छ शहराचा, त्यामध्ये सर्व नागरिकांचं योगदान होतं. नगराध्यक्ष त्यांचे सर्व सहकार्याने प्रयत्न केले. निश्चित आमच्या सगळ्यांचा एक प्रयत्न असेल की सगळ्यांनी सबके साथ सबका विकास, कुठल्या एका विशिष्ट माणसाचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र आलो नाही. विकास किंवा राजकारणामध्ये आम्हाला कोणाला काय अपेक्षा आहेत म्हणून आम्ही एकत्र आलो नाही. त्या ठिकाणी रहमतपूरच्या विकासाचा संकल्प प्रत्येकाच्या दृष्टीनं, शेवटी प्रत्येकाची दृष्टी असेल की कुणाला कसा विकास असला पाहिजे. त्या ठिकाणी आता काकांनी सांगितलं की एक मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही आलो. आता आविताते आहेत इथं, ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम करतात. मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. ह्या महिन्यामध्ये मी राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये गेलो. काका एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून काँग्रेस असेल किंवा सर्व जाती धर्माची माणसं, एक रहमतपूरला एक वेगळी ओळख आहे. आपण जर बघितलं रहमतपूरमध्ये, या जिल्ह्यामध्ये काही शहर आहेत, त्या शहरांची एक ओळख वेगळी आहे. म्हणजे साहित्य असेल, क्रीडा असेल, शिक्षण असेल, वैचारिक असेल, एक वेगळी परंपरा आहे. या ठिकाणी 50 वर्षाचा मी, माझं 51 वर्ष वय सुरू आहे, परंतु कधीही हा जातीचा, हा धर्माचा, हा भेदभाव केला नाही. हा देश एकट्या जातीचा कुठलाही नाही, सर्व जाती धर्माच्या माध्यमातून त्या ठिकाणी देशाची प्रगती झाली. जे जे देश धर्मावर निर्माण झाले, जर आपण देशाचा, जगाचा इतिहास बघितला तर त्या ठिकाणी त्या देशाची अवस्था काय. आणि भारत हा एकमेव जगातला देश आहे की जो संविधानाच्या माध्यमातून चाललाय. आणि संविधान आपण घेऊन त्या ठिकाणी काम करतोय. निश्चित त्या ठिकाणी आमच्या सर्वांचं उद्दिष्ट आहे, सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन कुठल्याही जाती धर्माचा द्वेष न करता
आमचं हिंदुत्व आहे किंवा काकांचं हिंदुत्व आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हिंदुत्व आहे. समोरचं हिंदुत्व आहे ते मनोविचाराचं हिंदुत्व आहे. त्यामुळे कुठल्या विचाराचं हिंदुत्व पुढे न्यायचं हे रहमतपूर्वाशी नक्की त्यांनी निश्चित केलेलं आहे. 2 तारखेला ते हिंदुत्व जपतात. शेवटी प्रत्येकाला माझ्या धर्माचा प्रेम आहे. मी हिंदू आहे. मी रोज सकाळी अध्यात्म करतो, परंतु त्याचं सादरीकरण कुठं करत नाही असतं. जे करायचे ते आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन आम्ही निश्चित रहमतपूरच्या विकासामध्ये कटिबद्ध आहोत. आज काका दोघांच्या मध्ये काँग्रेस आणि शिंदे गटाच्या, त्यामुळं अजितदादा या राज्याचे अर्थमंत्री आहेत. एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत. अर्थ खातं नगर विकास खातं एकत्र आलं तर रहमतपूरचं काय होऊ शकतं तुम्हाला अनुभव आहे. म्हणजे दोन्ही म्हणजे राज्यामध्ये दोन्ही महत्वाची खाती अर्थ आणि नगर विकास या माध्यमातून त्या ठिकाणी विकास करण्याची भूमिका असेल. आमचं पुन्हाहीच आहे, आम्हाला द्वेष नाही. पर्यटन शंभूराजे देसाई पालकमंत्री आहेत. मकरंदाबा त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्री आहेत. अनेक खात्याच्या माध्यमातून विकासाला फार काय लागत नाही. आणि कसा विकास करत असताना कुठल्या पद्धतीने विकास करू शकतो, प्रस्ताव कसे द्यायचे असतात, त्याचा पाठपुरावा कसा करायचा असतो. निश्चित या रहमतपूरमध्ये येणाऱ्या आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे की या देशातलं राज्यातलं सर्वात चांगलं शहर रहमतपूर कसं होईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. निश्चित आपण या ठिकाणी आज सगळ्यांनी म्हणजे काँग्रेसला हलकं घ्यायचं काही कारण नाही. शेवटी संख्या किती महत्वाची आहे, कार्यकर्ते किती महत्वाचे आहेत नाही लाटे साहेब. त्या विचाराचे मतदार ही गावात आहेत काँग्रेसच्या. तुम्ही नाही म्हणला तर त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये काँग्रेस विचारधारेचे 20% 5-10% मतदान आहेत. आणि जे विचारधारेचे मतदार आहेत ते विचारधारेचे मतदार सगळे एकत्र करून रहमतपूर नगरपालिकेला दिशा देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे. मला नक्की खात्री आहे की रहमतपूरच्या इलेक्शनमध्ये आमचे सर्व सहकार्य आम्ही निश्चित परफॉर्मन्स चांगला करू. आणि त्या ठिकाणी जे काय रहमतपूरसाठी करता येईल ते करण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस राहील. धन्यवाद. काय विचारायचं असेल तर विचारा. सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. आज खरं तर आपणासमोर सुनील माने असतील, वासुदेव माने काका असतील किंवा काँग्रेस असेल, सर्व सहकारी मित्र असतील, त्यांनी पत्रकार परिषद का आयोजित केली त्याचं विश्लेषण या ठिकाणी या तिघांनी केलेलं आहे. मी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना मानणारा कार्यकर्ता आहे. नुकत्याच 15 दिवसापूर्वी जो अजितदादा गटात जो प्रवेश झाला, आमचे सर्व सहकारी गेली 25 वर्ष आम्ही रहमतपूर नगरपालिकेत एकत्र काम करत होतो. ते सर्व सहकारी अजितदादा गटात प्रवेश केला. परंतु मी असेल, रमेश माने असतील, बांधव भोसले सर असतील, आमचे शशिकांत माने उपाध्यक्ष असतील आणि कार्यकर्ते असतील, यांनी बाळासाहेब पाटलांच्यावर थांबण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना आम्ही सुनील माने यांना पण सांगितलं होतं आणि आमदार बाळासाहेब पाटील, माझे आमदार बाळासाहेब पाटील यांना सुद्धा सांगितलं होतं. परंतु नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपण काय करायचं हा मोठा प्रश्न होता. महाविकास आघाडीचं पॅनल आपण उभं करू शकेन का रहमतपुरात, हा विचार सुरुवातीला सर्वांच्या मनात आला. म्हणजे काँग्रेसचे असेल, आमचे असेल, उबाटा गट असेल, ते सर्वांच्या मनात आला. परंतु कार्यकर्त्यांचे प्रमाण कमी असल्यामुळं आणि गेली 25 वर्ष झालं आम्ही सुनील माने यांच्यावर काम करत असल्यामुळं आम्ही बाळासाहेब पाटील यांना विचारलं की बाबा आपण काय करायचं. तर आमचे नेते सन्माननीय बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं की तुम्ही भाजप विरोधी जे गट आहेत, पक्ष आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही जावा. म्हणून सुनील माने यांच्याबरोबर आम्ही रहमतपूर नगरपालिकेत काम करायचं ठरवलं. पण गेल्या 8-10 दिवसापूर्वी सन्माननीय वासुदेव माने काकांना सुद्धा याचा अनुभव आला की भाजप पक्ष कसा आहे. त्यांना सुद्धा त्या पद्धतीनं अनुभव आल्यानंतर त्यांनी सुद्धा निर्णय घेतला. खरं तर आपण पत्रकार बंधू, आपल्या सर्वांना माहीत आहे, प्रत्येकाला आपलं गाव प्रिय. आपला हेतू काय असतो, आपलं गाव चांगलं राहिलं पाहिजे, गावात नेतृत्व चांगलं राहिलं पाहिजे, गावात
निवडून येणारी माणसं चांगली राहिली पाहिजे. मग हे कोण करू शकतं? गेले 25 वर्ष झालं सुनील मानेंच्या नेतृत्वाखाली आणि वासुदेव मानेंच्या सहकार्यामुळं हे गावाची विकासाची घोडदौड चालू आहे. त्यांनी जो निर्णय घेतला त्यांच्या नेते मंडळींच्याकडून, सन्माननीय शंभूराजे देसाई असतील, मकरंद पाटील असतील, नितीन पाटील असतील आणि सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्यांनी सांगितलं की तुम्ही युती करू शकता. त्या पद्धतीने गावाचा विकास हाच आमचा सर्वांचा ध्यास आहे. म्हणून या ठिकाणी गट तट पक्ष न पाहता आम्ही सर्व एका विचारानं या गावात एकत्र आलेलो आहोत. कोणताही या प्रकारचा पक्षाचा विषय या ठिकाणी येत नाही, कारण सर्वांनी ठरवलंय की शिवसेना असेल किंवा अजितदादा गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहते. नुकतीच या ठिकाणी भूमिका जाहीर केली. आम्ही सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट या ठिकाणी भूमिका जाहीर करतो की आम्ही यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार आहे. आमचे सर्व कार्यकर्ते सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून असतील किंवा कार्यकर्ते असतील, हे सर्वजण आम्ही यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार. तुम्ही मगाशी म्हणला उबाटा बरोबर आहे. किरण भोसलेंच्या पत्नीचा फॉर्म भाजपाच्या चिन्हावर दाखल झालेला आहे. उबाटा बरोबर म्हणजे आमच्या बरोबर इम्रान जमादार आहे उबाटा गटाचे, ते शिवसेनेचे उबाटा गटाचे आहे. त्यांनी या ठिकाणी त्यांची भूमिका जाहीर करावी असं मी त्यांना विनंती करतो. प्रवेशच हाजी साहेब या इकडे पुढे या. हाजी साहेब पुढे या. बबलूभाई या. बबलूभाई पुढे या. उपाटा गटात पक्षाची संख्या जरा कमी असल्यामुळं आणि थोडंसं नेतृत्व हे खंबीरपणे जरा न मिळाल्यामुळं आम्ही आमचं पॅनल पूर्ण करू शकलो नाही. त्यानंतर आम्ही 2 तासातच कालच आम्ही आमची भूमिका किरण भोसले आणि मी आणि आमचे सगळे सहकारी त्यांनी लगेच निर्णय घेऊन किरण भोसले यांना तुमचा निर्णय घ्या, आम्ही आमचा निर्णय घेतो, या पद्धतीनं आम्ही तिथनं बाहेर पडलो. आणि पुढचा निर्णय आम्ही पक्षात सुनील भैया माने यांच्या पक्षात राष्ट्रवादीत प्रवेश करतो. निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पार्टी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी या पॅनेलला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते इम्रान जमादार आणि त्यांचे सहकारी यांनी या पॅनेलमध्ये प्रवेश करून प्रामाणिकपणे कार्य करण्याची भूमिका घेतली आणि आमच्या प्रमुख मंडळींनी निवडणुकीतील भूमिका आपल्यासमोर स्पष्ट केली. त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचा आभार मानतो. उपस्थित सर्वांचं आभार मानतो आणि ही पत्रकार परिषद संपन्न झाली असे जाहीर धन्यवाद. ओके.